एक काळ होता जेव्हा लंडनमध्ये भारताचं भविष्य लिहिलं जात होतं. विचार करा, एका बाजूला होते महात्मा गांधी, अख्ख्या देशाचा आवाज, आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांच्या हक्कांसाठी उभे ठाकलेले एक बुलंद नेते. या दोन महान व्यक्तिमत्वांमधला संघर्ष भारताच्या इतिहासाला एक नवीन दिशा देणार होता. तर आज आपण याच संघर्षाची कहाणी पाहणार आहोत. गोलमेज परिषदेपासून ते थेट पुणे करारापर्यंतचा तो सगळा थरारक प्रवास. चला, इतिहासाचं ते महत्त्वाचं पान जरा जवळून बघूया. तर ही सगळी सुरुवात झाली 1930च्या दशकात. ब्रिटिश सरकारने ठरवलं की भारताच्या भविष्यासाठी, त्याच्या संविधानासाठी लंडनमध्ये काही बैठका घ्यायच्या. याच त्या गोलमेज परिषदा. 1930 ते 1932 या 2 वर्षात अशा 3 परिषदा झाल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिन्हीच्या तिन्ही परिषदांमध्ये एक व्यक्ती होती जी दलितांचा आवाज बनून तिथे पोचली होती. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपला मुद्दा जागतिक स्तरावर इतक्या ठामपणे मांडला की सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. पण मग या परिषदांमध्ये डॉक्टर आंबेडकरांची नेमकी मागणी होती तरी काय? अहो, त्यांनी एक अशी मागणी समोर ठेवली की ज्यामुळे भारतीय राजकारणात अक्षरशः वादळ आलं. बाबासाहेबांचं म्हणणं एकदम सरळ होतं. ते म्हणाले, दलित समाजाला जर खऱ्या अर्थाने राजकीय ताकद हवी असेल तर त्यांना त्यांचे स्वतःचे प्रतिनिधी निवडता आले पाहिजेत. आणि हे कसं शक्य होणार? तर फक्त आणि फक्त स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातूनच. आता प्रश्न येतो की हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं काय प्रकरण होतं? सोपं आहे, म्हणजे अशी सिस्टम जिथे दलित मतदार फक्त दलित उमेदवारालाच मत देणार. यामागचा विचार काय होता? तर निवडून आलेला प्रतिनिधी फक्त आणि फक्त दलितांच्या मतांवर निवडून येईल, त्यामुळे तो त्यांच्याच प्रश्नांना जबाबदार राहील. डॉक्टर आंबेडकरांनी मागणी तर केली आणि ब्रिटिश सरकारने ती मान्यही केली. पण याच निर्णयातून एका प्रचंड मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. 1932 हे वर्ष तर खूपच वेगवान घडामोडींचं ठरलं. बघा, ऑगस्ट महिन्यात ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला, ज्यात आंबेडकरांची मागणी मान्य झाली होती. पण या घोषणेनंतर लगेचच पुढच्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये महात्मा गांधींनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. तर झालं असं की जातीय निवाड्यातून आंबेडकरांना जे हवं होतं ते मिळालं होतं, स्वतंत्र मतदारसंघ. पण गांधीजी याच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांची भीती होती की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल. आणि हा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांनी थेट आपलं आयुष्य पणाला लावलं. आता विचार करा, बाबासाहेबांवर किती प्रचंड दबाव आला असेल. आता परिस्थिती बघा कशी होती. एका बाजूला दलितांसाठी मोठा हक्क मिळवला होता, तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींचा जीव धोक्यात होता. या अशा अत्यंत स्फोटक परिस्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी सुरू झाली. आणि मग त्याच वर्षी सप्टेंबर 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात एक तोडगा निघाला. एक ऐतिहासिक करार झाला, ज्याला आपण आज पुणे करार म्हणून ओळखतो. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा करार म्हणजे कोणाची हार किंवा कोणाची जीत नव्हती, अजिबात नाही. ही एक तडजोड होती. एका अतिशय नाजूक आणि कठीण परिस्थितीतून काढलेला मार्ग होता, ज्याचा परिणाम भारताच्या भविष्यावर खूप खोलवर झाला. मग या करारात नेमकं ठरलं काय? एकदम सोपं आहे. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली आणि त्या बदल्यात काय मिळालं? तर राखीव जागा. म्हणजे मतदारसंघ एकच असेल, पण त्यात काही जागा दलितांसाठी राखीव असतील. हा होता तो मधला मार्ग. ठीक आहे, तर करार तर झाला, पण आता पाहूया की ह्या पुणे कराराचे दूरगामी परिणाम काय झाले, त्याचा भारतीय राजकारणावर कसा प्रभाव पडला. सर्वात मोठा परिणाम म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाचा विचार मागे पडला आणि त्याऐवजी आली राखीव जागांची व्यवस्था. म्हणजे काय? तर मतदार सगळेच असतील, मतदान एकत्रच होईल, पण काही जागांवर उमेदवार फक्त दलित समाजाचाच असेल. आणि ह्याच करारानं खरं तर भारतातल्या राजकीय आरक्षणाचा पाया घातला. हीच सिस्टीम पुढे आपल्या संविधानाचा भाग बनली आणि तिचे परिणाम आपण आजही पाहतो. तर ही होती पुणे कराराची गोष्ट. पण जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच. हा करार नक्की काय होता? एक सामंजस्याची तडजोड की कुणाचा तरी विजय? बाबासाहेबांनी दलितांच्या भल्यासाठी एक पाऊल मागे घेतलं होतं की गांधीजींच्या उपोषणामुळे निर्माण झालेल्या दबावापुढे ते झुकले होते? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार व्हायलाच हवा.